की घरोघरी चेतन आणि सिया आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा सियानी लोहगडावरून दरीत खाली ढकलून खून केला. या मुलीचं दुसऱ्या एका मुलाशी प्रेम प्रकरण, त्याचे वय 22. घराघरात असे चेतन आणि सिया तर नाही आहेत ना. खून कसा केला गेला याचं इंटरनेटवरून मार्गदर्शन घेऊन थंडपणे हा खून करण्यात आला. आपण 7 पावलं आणि 7 फेरे एकत्र चालतो. यातला पहिला फेरा पहिल्या पतीच्या खुनाचा होता. नमस्कार. तर उदय दुरुडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षको, खरं तर या विषयावर बोलावं की न बोलावं अशा एका विषण्ण मनस्थितीत मी होतो. याचं कारण पुण्यामध्ये लोहगडावर जो घडलेला प्रसंग आहे तो अत्यंत भीषण आहे. परंतु अनेक प्रेक्षकांनी फोन करून मी या विषयावर व्यक्त व्हावं अशी विनंती केली, म्हणून आज हा कार्यक्रम करतोय की घरोघरी चेतन आणि सिया. तर प्रसंग काय घडला तर एका अत्यंत उच्चभ्रू अशा मारवाडी कुटुंबातली ही 20 वर्षाची सिया. सिया म्हणजे या नावाचा अर्थ सीता असा आहे. आणि तिचं तशाच एका तालेवार मारवाडी कुटुंबात ठरलेलं लग्न. तो मुलगा एका उद्योजक बॅकग्राऊंडचा, 26 वर्षाचा. दोन्ही तालेवार मंडळी असल्यामुळे आई वडिलांनी धूमधडाक्यात लग्न करायचं ठरवलं. जवळपास 15-17 कोटी रुपये या सगळ्यात ते खर्च करणार होते. परंतु या मुलीचं दुसऱ्या एका मुलाशी प्रेम प्रकरण, त्याचे वय 22. आणि मग त्या दोघांनी थंडपणे आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा सियानी लोहगडावरून दरीत खाली ढकलून खून केला. इथं फक्त खून एका व्यक्तीचा नाही झालाय, इथं खून एका संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा, एका समाजाने आजवर जपलेल्या आपल्या रूढी परंपरांच्या प्रियतेचा खून झालेला आहे. आणि म्हणून याची चर्चा व्हायला पाहिजे, आणि ती देखील एका अशा चौकटीत आणि असं भान बाळगून की आज घराघरात असे चेतन आणि सिया तर नाही आहेत ना. प्रत्येकाला असं वाटतं की हे दुसऱ्याच्या घरात घडेल, आमच्या घरातली मुलं मुली अशी अजिबात नाही आहेत. तशी नसतील तर आनंदच आहे. पण कालपर्यंत सियाच्या आई वडिलांनाही तसंच वाटत होतं. आणि ज्या तिच्या प्रियकरांनी या खुनात मदत केली त्याच्याही आई वडिलांना असंच वाटत असेल. पण प्रत्यक्षात काय घडलं ते बघा. वेब सिरीज मध्ये किंवा अशा प्रकारच्या चित्रपटातून खून कसा केला गेला याचं इंटरनेटवरून मार्गदर्शन घेऊन थंडपणे हा खून करण्यात आला. आणि त्याकरता आपण कोणाला ओळखता येऊ नये म्हणून जॅकेट घातलं गेलं, त्याला हुडी होती, आणि ती घेऊन आपण ओळखले जाणार नाही असा एक भ्रम मनात निर्माण झाला. आणि त्यातून हा खून घडला. पण त्यांना काय माहितीये की महाराष्ट्र पोलीस आहे, कानून के हात बडे लंबे होते हैं. जेव्हा त्या होणाऱ्या नवऱ्याचं प्रेत घरी आलं त्यावेळेला त्या पार्थिवाचं दर्शन घेताना या सियाच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं. ही गोष्ट त्या घरातल्या एका लहान मुलीच्या लक्षात आली आणि तिने ती इतरांना बोलून दाखवली. आणि त्यातून कुठेतरी या तपासाची चक्र बदलली. प्रथम त्या होणाऱ्या नवऱ्याचा खून झाला किंवा तो मृत आहे हे पोलिसांनी सियाला सांगितलंच नाही. आणि तिच्या प्रतिक्रिया आणि तिचं अस्वस्थ होणं ते अत्यंत जवळून बघत होते. आणि मग त्याच्या आधी हा कट रचण्याकरता कॉफी शॉपमध्ये ते कसे भेटले, त्यांचे एक्सचेंजेस झाले, SMS, हे सगळं पुढे आलं. आणि प्रेक्षको, हीच ती विषण्ण आणि सुन्न करणारी गोष्ट. आणि त्यासाठी जागा कुठली निवडली तर शिवाजी महाराजांच्या रक्ताघामानं पुनीत झालेला, मावळ्यांच्या लढ्यानं जिथे शौर्याचे पवाडे लिहिले गेले असा आमचा लोहगड. ज्या लोहगडावर जाताना सुद्धा तिथली माती भाळी लावावी असं इतकं पवित्र ठिकाण, तिथे हे स्वतःच्या प्रेम प्रकरणाच्या रंगरलियांकरता हा असा खून झाला. आता ज्या मुलाशी तिला लग्न करायचं होतं त्याची अपेक्षा काय होती की आपली होणारी पत्नी ही खुनी आहे. त्या दोघांच्या प्रेमाच्या शपथा घेताना लग्नाच्या विधीत आपण 7 पावलं आणि 7 फेरे एकत्र चालतो.
यातला पहिला फेरा पहिल्या पतीच्या खुनाचा होता. पहिलं पाऊल दोघांनी एकत्र टाकलेलं आधी होणाऱ्या जिच्याशी लग्न ठरलं होतं त्याच्या खुनाचा होता. किती दुर्दैव आहे. इथेच कुठेतरी आमच्या समाजातले संस्कार, कुटुंबाची एकता हे सगळे प्रश्न ऐरणीवर आलेत. आणि दुर्दैव आहे की मारवाडी हा समाज मूलतः अत्यंत शांत, आपण बरं की आपला व्यवसाय बरा, आणि त्या व्यवसायातनं जे काही प्रॉफिट मिळेल त्यातून समाजामध्ये 2-4 चांगली कामं, मग ती पर्यावरणाची असतील, आरोग्याची असतील, शिक्षणाची असतील, यात रममाण होणारा एक रूढीप्रिय, सगळे सण वार अत्यंत काटेकोरपणे पालन करणारा असा समाज आहे. ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये, लिबरलायझेशनच्या काळामध्ये पाश्चात्यांचे सगळे अंधानुकरण होत असताना या समाजाने आतापर्यंत जपलेली ही जी परंपरा आहे ती अभिमानास्पद आहे. पण आज त्याच परंपरेतल्या 2 श्रीमंत कुटुंबांमध्ये पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरीत हे घडतंय, ही एक भीषण गोष्ट आहे. प्रेम, विश्वास, नातेसंबंध याला कुठेतरी तडा गेलाय का? माणसं घरामध्ये राहतात ती एक बेट बनून. आज आपली मुलं मोबाईलवर तासनतास असतात. त्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा आई वडिलांकडे नसतो. त्या मोबाईलवर ते काय बघतात, काय काय अनुभवतात, त्या सगळ्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो. नेट अशा ज्या OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या OTT प्लॅटफॉर्मवर ते नेमकं काय बघतात, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीचा दरवाजा लावून आतमध्ये काय चालू असतं. सहज म्हणून बाहेर जाऊन येते म्हणून 7च्या नंतर, पूर्वी 7च्या आत घरात यायची पद्धत होती. ती काही पाळायची काही कारण आहे असं मी म्हणणार नाही. आजकालचं जीवन असं आहे, अनेक व्यवसायाची, शिक्षणाची द्वारं खुली झाल्यामुळे लॉंग आवर्स मुलींना सुद्धा घराच्या बाहेर राहायला लागतं. परंतु 7च्या नंतर घराबाहेर जाऊन मध्यरात्री येणं आणि त्या मधल्या काळामध्ये पार्टी कल्चर अनुभवणं, याला खरोखरच जीवन म्हणतात का? मग एकत्र येऊन संवाद, छोट्या मोठ्या गोष्टींची चर्चा, आणि याच्याकरता एकत्र रोज जेवण, ह्या गोष्टी आता जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत. मुलं जेवतात पण ती आपापल्या खोलीत एकटी, आणि आई वडील एकटे. मग नैतिक मूल्यांचं शिक्षण मिळणार तरी कुठून? आपल्या मुलीची नेमकी संगत काय आहे, त्याच्या रोजच्या दिनचर्येमध्ये त्याच्या मित्रांचा, मैत्रिणींचा काय प्रभाव आहे? ज्येष्ठांचा आदर राखण्याबद्दल मारवाडी समाज हा अत्यंत कटाक्ष आहे त्यांचा. परंतु इथे मात्र आधीची पिढी आणि नंतरची पिढी याच्यात संवादच नाहीये. जर तुला तो मुलगा अमान्य होता तर तसं आपल्या आई वडिलांना तू सांगू शकत नाहीस, हे कुठल्या जोरावर आम्ही खरं मानायचं? आणि मग त्याकरता त्या मुलाचा खून करणं हे आम्ही कसं मान्य करणार? शिस्त नावाची गोष्ट असते, आणि ती जर लहानपणी अंगी भिनवली नाही तर मग बेशिस्त, याला स्वैराचाराचं रूप कधी येतं आणि स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा कधी केला जातो हेच कळत नाही. एक संस्कारक्षम, संवादक्षम अशा प्रकारचं घरातलं वातावरण अत्यंत आवश्यक आहे, आणि म्हणून कुटुंब प्रबोधनाची नितांत गरज आहे. आज संपूर्ण जगाचा जर आपण पट पाहिला तर सर्वत्र आपल्याला पडझड दिसते. त्या पडझडीचं एक कारण म्हणजे त्या समाजामध्ये एक कुटुंब व्यवस्था नावाची गोष्ट आहे, ती उद्ध्वस्त होत चालली आहे. आपलं सुदैव आहे की आपल्या मातीनं, आपल्या परंपरेनं आपल्याला ही कुटुंब व्यवस्था आजपर्यंत अलगद आमच्या हातात एक पिढ्यानपिढ्या जतन केलेलं महावस्त्र म्हणून दिले आहे. आम्ही पाश्चात्यांच्या अंधानुकरणात त्या महावस्त्राच्या चिंध्या करायला लागलेलो आहोत, आणि त्यातून त्या चिंध्या अंगावर नेसून आम्ही आमची लाज झाकायचा प्रयत्न करतोय, आणि ती या अशा प्रकरणात आपल्याकडे उघडकीला येते. आज एक किंवा 2 मूल घरं असतं, आणि आई वडील एकत्र राहतायत, हेच एकत्र कुटुंब आहे की काय, अशी परिस्थिती आमच्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेअरिंग आहे, केअरिंग आहे, हे सगळंच नष्ट झालेलं आहे. संवाद नावाची गोष्ट नष्ट झालेली आहे. मिनिंगफुल डिस्कशन नष्ट झालेलं आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की कायद्याची भीती नावाची गोष्टच आता शिल्लक नाही. किंबहुना कायदा मोडणारेच मॅचो आम्हाला वाटायला लागतात.
आणि मग तेच आदर्श आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात गिरवायचा प्रयत्न करतो. हीच ती संगतीची गोष्ट. मग कधीतरी एक आकर्षण म्हणून, थ्रिल म्हणून बोटामध्ये सिगरेट येते आणि त्या ओठातल्या सिगरेटीतून पुन्हा हातात दारूचा ग्लास कधी येतो आणि मग तो फक्त एकच प्याला ठरतो आणि मग सिगरेट दारू बरोबर ड्रग्ज कधी येतात ते कळत नाही. आणि बघता बघता अत्यंत ब्रिलियंट करिअर असलेली मुलं आणि अत्यंत संपन्न असा वारसा असणारी घरं आपल्याला उद्ध्वस्त होत राहतात. एखादी कंपनी जेव्हा आजारी पडते ना, तेव्हा त्याच्या बॅलन्स शीटवरनं कळतं की इन्कम कमी आहे आणि खर्च जास्त झालेले आहेत. एखाद्या घरात तुम्ही जाता ना, तेव्हा त्या घरातल्या 4 जणांची तोंड 4 दिशेला असतात आणि घरात संस्कृती आणि शिस्त नावाची, पावित्र्य नावाची गोष्टच नसते. चारित्र्य तर दूर राहिलं. ह्या सगळ्यामुळं कुटुंब प्रबोधनाला आज विलक्षण महत्व आलंय. आणि ह्या खून प्रकरणानंतर जर पुढे आलेली कुठली गरज असेल ना, तर ती संवादाची आणि त्याकरता अत्यावश्यक असलेल्या कुटुंब प्रबोधनाची. प्रेक्षको, विचार करा. आपल्या मुलांना जेव्हा मे महिन्याची, दिवाळीची सुट्टी लागते, आपण कुटुंब सगळं सहलीला जातो, त्यावेळेला आपण एखाद्या हिल स्टेशनला जातो, एखाद्या समुद्रकिनारी जातो, प्रदेशामध्ये बँकॉक, हाँगकाँग किंवा पॅरिस, न्यूयॉर्क अशा गोष्टी त्यांना दाखवतो, हॉलिवूड दाखवतो. ह्याच्याबद्दल माझ्या मनात काही आक्षेप नाहीये, मीही तिकडे अनेकदा गेलेलो आहे. पण इथे जाणं म्हणजेच फक्त पिकनिक आहे का? इथे जाणं म्हणजेच आपल्या घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करणं आहे का? असं का होत नाही की फक्त चंगळवादाची संस्कृती आपण मुलांसमोर आणतोय, त्याच्याऐवजी एखादी सुट्टी काढून घरातले सगळे, सोसायटीतले सगळे, समाजातले सगळे, नातेवाईक सगळे एकत्र येऊन बाबा आमटे यांचा आश्रम बघायला जात आहेत, यजवेंद्र महाजन यांचं जळगावचं मनोबल बघायला जात आहेत. तुम्हाला सांगतो, असे शेकडो प्रकल्प महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत की जिकडे 25-25, 30-30 वर्ष माणसं आयुष्याचं अक्षरशः सर्वस्व दान करून प्रकल्प उभे करतायत. मग ते जर प्रकल्प स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाला पाहण्याचे दाखवले, तर आपल्या मुलाबाळांवर काही वेगळे चांगले संस्कार होण्याची एक छोटीशी शक्यता निर्माण होते. अनेक बाजूंनी आपल्या घरावर, कुटुंबावर, आपल्या मूल्यसंस्थांवर पाश्चात्यांचं आक्रमण होतंय आणि ते जाणीवपूर्वक, पद्धतशीररित्या इथं प्लॅन केलं जाते. अशा वेळेला प्रयत्नपूर्वक आपल्याला सद्गुणांचे आणि विचारांचे हे दीप आमच्या घरामध्ये तेवत ठेवावे लागतील. त्या आदर्शांची घरात चर्चा करावी लागेल. न्यूयॉर्क आणि पॅरिस, लंडन हे बघायला माझा विरोध नाहीये, पण त्याबरोबर आमच्या मुलाबाळांना जर तुम्ही अशा प्रकारचे सामाजिक प्रकल्प, मी तर म्हणेन की अशा ठिकाणी तुम्ही जाल ना, त्याला एक सुंदर नाव आहे आणि ते म्हणजे अमृत यात्रा. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना चंगळवादाची यात्रा घडवता, तेव्हा 4 चंगळवादाच्या यात्रेनंतर एखादी तरी अमृत यात्रा तुम्हाला घडवता येणार नाही का? ती घडवली असती तर कदाचित आज सियाचे हात आपल्या होणाऱ्या पतीला दरीत ढकलण्यापासून थांबवता आलं असतं. आज त्या कुटुंबावर काय दुःख आहे? फक्त 2 नाही कुटुंब, तो जो तिचा प्रियकर होता त्याच्याही कुटुंबावर आज दुःखाचा घाला आहे. आणि आज समाजामध्ये उद्या ते परत आले शिक्षा भोगून, तर त्यांना काय प्रकारची वागणूक मिळणार आहे? हे सगळं मी अशा करता पोटतिडकीने सांगतोय की कालपर्यंत त्या दोघांच्याही कुटुंबात असं वाटत होतं की आपल्याकडे असं काही होत नसतं, हे दुसऱ्या कुठल्या तरी कुटुंबात होतं, पण ते त्यांच्याच कुटुंबात घडलं. हाच तर खरा सवाल आहे. तेव्हा प्रत्येकाने आज रात्री झोपताना, आय डोंट नो ॲट व्हॉट टाइम यू आर वॉचिंग दिस शो, आय डोंट नो फ्रॉम व्हेअर यू आर वॉचिंग द शो, देशात असाल, खेड्यात असाल, मुंबईत असाल, पुण्यात असाल किंवा एखाद्या छोट्याशा कसब्यात असाल, परदेशात असाल, शांतपणे, एकाग्रपणे बसा आणि विचार करा. खरोखर सिया आणि चेतन तुमच्या घरोघरी निर्माण होत नाहीयेत का? आणि तसं होत असतील तर कुटुंब प्रबोधन ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आजपासून कुटुंबाने एकत्र येऊन जेवायला सुरुवात करा. एकमेकांचे पासवर्ड शेअर करायला शिका. तुम्ही तुमचे पासवर्ड मुलाबाळाला द्या. बघ म्हणावं मी काय बघतोय ते. हे अशा करता मी सांगतोय की डायलॉग होण्याकरता ते अत्यंत आवश्यक आहे. आणि एखादी तरी वर्षभरात अशी अमृत यात्रा करा. बघा, सुखाचा, समाधानाचा, संस्काराचा अमृत कलश तुमच्या घरात असलेल्या चेतन आणि सियाला सन्मार्गाला लावेल. प्रेक्षको, या विषयावर तुमचं मत काय आहे
ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. या प्रोग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका द उदय निरुळकर शो.